हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लस्टरमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे योगा दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि त्याचशिवाय आज फादर्स डेसुद्धा आहे. तर सर्वांनाच दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिशूनी आणि आद्विकनी फादर्स डेला मस्त छान ग्रीटिंग कार्ड बुके वगैरे बनवलेलं आहे, तर ते आता देणार. तर चला आपण छोटंसं फादर्स डे सेलिब्रेशन करू आणि नंतर मग पुढचं तुम्हाला कळेलच अजून काय काय मी करणार आहे आज दिवसभरामध्ये. तर आद्विक चला. तर दिशूनी मस्त छान बनवलेलं आहे बुके, मी तुम्हाला दाखवते एकदा ना. तिच्या हाताने बनवलेलं आहे बुके, हे बघा एकदम छान. हे कार्ड आहे, एक काढते का हे तसंच पॅक केलं आहे का ते? नाही, काढते ना. हे कार्ड आणि हे बघा तिने ना फोटोज सर्व याच्यात लावलेले आहेत. असे फोटो आहे सर्व. असं हा बुके बनवलेला आहे, फ्लावरचा नाही तर एकदम छान लहानपणीचे जे फोटोज आहे ना तिने त्याचं बनवलं आहे. इथे पाहू शकता, सो स्वीट. हे तर तिचे छान आहे. ते नंतर मी ओपन करणार तेव्हा दाखवेल काय लिहिलं तिने. त्याच्यानंतर हे आद्विकनी बनवलंय. हे आद्विकचे फोटो आहे, पाहू शकता इथे. हां, तर मस्त दिशूनी आणि आद्विकनी छान बुके बनवले. तर चला दाखवते आता. खोला हो तुम्ही काय काय बनवले. हे कार्ड आहे, हार्ड बनवले एकदम. तिथं मीठ घे आणि बाजूला ते तसंच पॅक केलं तुम्ही. बुके बनवलेला आहे, फ्लावरचं नाही तर फोटोंचा बुके बनवलेला आहे ते मस्त. आणि ते दुसरं वाचा बरं काय लिहिलं ते. आद्विकचं हे आद्विकनी हे बनवले कार्ड, फक्त आद्विकचे फोटो ह्याच्यामध्ये. खाली ठेवा ते बुके आणि कार्ड वाचा, जोरात वाचा, जरा वाचा ना. थांब, चॉकलेट देते एक खावायला. आणि एक चॉकलेट. आता दोघं चॉकलेट खाऊन सेलिब्रेशन करताय. केक नाही, आम्ही चॉकलेट आणले. दोघांनी पण खाऊ घाला, हातला दोघांनी खाऊ घाला. अद्विक घे ते चॉकलेट खाऊ घाला. दोघं हात लावा, थोडी थोडी खाऊ घाला. दे आता तिच्याकडे दे. दे पूर्णच घ्या. खाऊन कशी आहे चॉकलेट? हां, गिफ्ट दिले छान छान. आद्विक दिशूने मस्त खूप भारी बनवले एकदम मस्त. आवडलं का हो तुम्हाला? आवडलं का त्यांचं गिफ्ट? तर आता मी ना फादर्स डे तर छोटंसं त्यांनी ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवलं होतं आधी घरीच.
आणि आता मी मस्त जेवण बनवते. तर जेवण मध्ये काय बनवलं ते चिकन बनवलेलं आहे. मस्त चिकन रस्सा बनवलेला आहे. चपात्या, भात असं आजचा मेनू आहे फादर्स डे स्पेशल. भात झाले, भाजी पण झालेली आहे. चपात्या पटकन करते आणि मुलं जेवतील. तुम्हाला भाजी दाखवते. एकदम छान मस्त बनवलेली आहे. झणझणीत दाखव. मस्त अशी भाजी बनवलेली आहे. ग्रेव्ही बनवलेली आहे. ब्लॅक रस्सा छान. आणि चपात्या सुकं इथं डिशूसाठी सुकं चिकन काढलेलं आहे. योगाचा आताच करून घ्या व्हिडिओ. पप्पाने करून देणार. दाखवू का? अरे फक्त दिशू हेच खाणार ना, तर राईस आणि रसा घेणार. आधी सुकं हिला आवडतं म्हणून सुकं तिच्यासाठी. तर आज इंटरनॅशनल योग दिवस आहे, योगा दिवस. तर मी योगा करणार आहे. तर तुम्हाला माहितीच आहे मला योगा फार आवडतं आणि एक्सरसाइज पण खूप जास्त आवडते. तर त्याच्यामुळे आता आम्ही मुलांना पण मग घेणार. मी ते जेवढं मुलांना जमेल तेवढं मुलं पण माझ्यासोबत करणार आहे योगा. तर चला आपण योगा करणार आहोत आणि सर्वांनी हेल्दी लाईफ जगण्यासाठी योगा केलाच पाहिजे. तर सर्वांनी हेल्दी लाईफ आणि लाईफस्टाईल जगण्यासाठी योगा करायचा आहे. तर चला मी योगा करते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते.
तर तुम्ही पाहिलंच छान मुलांनी ना सेलिब्रेशन केलं, छोटंसं केलं घरच्या घरी, छान घरीच ग्रीटिंग वगैरे बनवल्या आणि मस्त फादर्स डे सेलिब्रेशन केलं. तर असं छान ॲक्टिव्हिटी पण होती मुलांची, काही बनवलं ना वस्तू, वेगवेगळ्या हाताने ॲक्टिव्हिटी पण असते मुलांना नाही का, काही काही गोष्टी क्रिएटिव्हिटी वाटते त्यांची. तर ते सर्व दिवशीच बनवलेलं होतं आणि खूप सुंदर बनवलं नाही का, तर खूप सुंदर बनवलं होतं. कारण की ना तिने सर्व काल रात्री बसलेली होती, काल रात्री तिने सर्व कम्प्लीट केलं, परत सकाळी पण ती बसली होती कारण की तिचं अर्ध राहिलेलं होतं ते केलं तिने. तर छान वाटत होतं असं नाही का, स्वतःच बनवायला वस्तू मस्त वाटतात. आणि दरवेळेस बुके वगैरे देतो, तर तिने नवीन आयडिया केली. बुके आपण फुलं एरवी फुलं वगैरेच लावताना, तर तिने फोटोज लावले याच्यामध्ये. छान छान असं मस्त केलं. तर तुम्ही पाहिलंच, हे दाखवलं मी तुम्हाला. तर हे सर्व कार्ड वगैरे हे पण हार्ड हाताने केलं. हे त्याच्यातलंच असं होतं नाही काय, मग त्याचा यूज करून तिने वरती नाही का ना, त्याचंच ना केलं. हे असं फ्लावर्स लावलं वरती, छान मस्त वाटतंय. तर असं तिने बनवलं आहे. तर तिने स्वतःच हे बनवलं मस्त. तर असं छान. आणि आज योगा दिवस पण जो साजरी झालाच पाहिजे, इंटरनॅशनल योगा दिन. तुम्हाला माहिती आहे मी एक्सरसाइज वगैरे करत असते. म्हणजे लहानपणापासून मला ना खूप आवड होती. मी ना लहानपणी कराटे क्लास करायची. कराटे क्लास सुद्धा माझे होते. मी कराटे क्लासला जायची, त्याच्यानंतर रनिंग करायची, सायकलिंग करायची. लहानपणापासूनच मला ना खूप ह्या गोष्टींची आवड आहे. सायकलिंग, माझी सायकलिंग खूप खूप छान होती. मी खूप सायकल चालवायची. त्याच्यानंतर रनिंग करायची, रनिंग पण माझी खूप चांगली होती. म्हणजे मला ना ह्या गोष्टी लहानपणापासूनच आवडतात आणि मी लहानपणी पण खूप जास्त करायची. मला ना एक्सरसाइज खूप जास्त आवडते करायला आणि मी करते, नेहमी करते एक्सरसाइज. असं नाही का आज आता लग्न झालं, मुलं झाले आणि हे गोष्टी सोडून दिल्या, अजिबात नाही. मुलं जरी झाले तरी पण आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता हेल्दी लाईफ जर जगायची असेल तुम्हाला, हेल्दी लाईफ, तर त्याच्यासाठी आपण स्वतः हेल्दी फूड खाल्लं पाहिजे, हेल्दी लाईफ स्टाईल जगलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. बाहेरचं खाणं टाळून घरातल्या गोष्टी चांगल्या हेल्दी खाल्ल्या पाहिजे. जंक फूड कमी केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर तुम्हाला चांगली लाईफस्टाईल पाहिजे असेल ना, तर तुम्ही ह्या गोष्टी करा. आणि स्वतःला अजून पण वेळ गेलेली नाही, स्वतःला सुद्धा मेंटेन करू शकता तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून आणि छान आयुष्य जगू शकता आपण पण आणि मुलांसाठी पण ह्या गोष्टी करायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलंच आद्विक आणि दिशू, तर आद्विक पण करत होता. आता आद्विकला मी प्रत्येक सॅटर्डेला मेडिटेशनला मी पाठवते, कारण की त्याला म्हणजे असं मुलांना गरज आहे आजकाल. तर तो जास्त ओरडतो वगैरे, शांत बस, त्याला ओरडतो वगैरे, त्याच्यामुळे ना काय होतं, तर मुलांना ना असं चंचलपणा, एकदम स्थिरता नसते त्यांच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मग मी त्याला मेडिटेशनला आता प्रत्येक सॅटर्डेला पाठवणार आहे. तर असं छान सेलिब्रेशन केलं आम्ही घरच्या घरी. आणि तुम्हाला हे माझं सेलिब्रेशन योगाचं किंवा आमचं फादर्स डे मुलांनी केलेलं ते कसं वाटलं नक्की मला सांगा. आणि असा हाच दिवस होता आमचा, फादर्स डे आणि योगा दिवस, हे दोन गोष्टी सेलिब्रेशन केल्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि दिशूनी बनवलेल्या ज्या घरच्या घरी गोष्टी आहे ना, ज्या मस्त छान बनवलेल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या की नाही, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.